ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आता बघा मी एक थंबनेल बनवणार आहे आणि कशासाठी बनवायचा आहे की हा थंबनेल कसा बनवला. ठीक आहे, म्हणजे हा थंबनेल कसा बनवला ह्या व्हिडिओसाठी आपल्याला एक थंबनेल बनवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे थंबनेल मेकिंग ट्युटोरियल आहे आणि त्यासाठी आपल्याला थंबनेल बनवायचा. ठीक आहे, आता थंबनेल बनवणं म्हणजे फक्त ग्राफिक्सचं काम आहे का? नाही. तर हाय CTRचे थंबनेल्स बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या व्हिडिओवरती क्लिक येण्यासाठी. त्या थंबनेलचं जे काही स्ट्रक्चर असेल ना, तर ते प्रॉपर आपल्याला डिझाईन करावं लागतं. तर आता इथे मी काय देते बघा, क्रिएट थंबनेल हेडिंग. सगळ्यात पहिला आपण थंबनेलचे जे काही हेडिंग्स असतील ना, तर ते क्रिएट करून घेऊया. क्रिएट थंबनेल हेडिंग काय असणार आहे आपल्या थंबनेलचं हेडिंग, तर ते आपण बघूया. टॉपिक द्या काय आहे की हाऊ आय डिझाईन हाय CTR थंबनेल फॉर माय यूट्यूब. हे मराठीतही लिहू शकता तुम्ही. हे मला थोडंसं टाईप करताना इंग्लिश बरं वाटतं म्हणून मी ते इंग्लिशमध्ये लिहिते, पण सेम प्रोसेस जी आहे ना, तर ती तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, क्रिएट थंबनेल हेडिंग इन मराठी अँड इंग्लिश मिक्स. ठीक आहे, मी काय केलं बघा, थंबनेलचे हेडिंग्स बनवते आता मराठी आणि इंग्लिश मिक्स लँग्वेजमध्ये. ठीक आहे, तर देअर आर सम हाय CTR थंबनेल आयडियाज इन मराठी. तर चेक करा हाय CTR थंबनेल मी कसा डिझाईन केला. माय सिक्रेट यूट्यूब थंबनेल फॉर्म्युला. हा थंबनेल व्हायरल का झाला. 5 मिनिट्समध्ये CTR थंबनेल डिझाईन. ठीक आहे, भरपूर वेगवेगळे आले, तर चेक करा. ठीक आहे, थंबनेल बनवताना प्रॉपर अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. जस्ट तुम्ही एक ग्राफिक डिझायनर आहात आणि काही हेडिंग्स घेताय, काही सब हेडिंग्स घेताय, फक्त डिझाईन सुंदर असून उपयोगाचं नाहीये. ठीक आहे, तुमच्या डिझाईन मधला जो मजकूर आहे ना, तर तो पण खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि स्पेशली म्हणजे तुम्ही कुठेही थंबनेल्स बनवताय किंवा पोस्टर्स जरी बनवताय, तर समोरच्या व्यक्तीला बिझनेस मिळायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण बनवत असतो. त्यामुळे डिझायनरचं काम, ग्राफिक डिझायनरचं काम फक्त छान पद्धतीने सजवणं, रंगवणं असं नाही, तर प्रॉपर पुढचा विचार करून सगळी प्रोसेस करूयात. तर बघा हाय CTR थंबनेल मी कसा बनवला. ठीक आहे, आलेत काही वेगवेगळे, चेक करूयात. प्रोफेशनल थंबनेल मोबाईलवर कसा बनवला. क्लिकवरती थंबनेल डिझाईन. यूट्यूब थंबनेल डिझाईन बिहाइंड द सेन्स. 0 ते हाय CTR थंबनेल डिझाईन प्रोसेस. थंबनेल पाहून लोक क्लिक करतात. ठीक आहे, हे मला थोडंसं चांगलं वाटलं, म्हणजे थोडंसं काहीतरी असं इतर लोक क्लिक करतील असं वाटलं, म्हणून आपण तो घेऊयात. ठीक आहे, आता खाली प्रॉम्प्ट द्यायचा थंबनेल क्रिएट थंबनेल. ठीक आहे, साईज द्या. साईज खूप महत्त्वाची आहे. साईज काय असणार आहे, 16:9 ही साईज असणार आहे. फुल स्टॉप दिला. क्रिएट थंबनेल साईज 16:9. हवं तर थोडंसं मी झूम करते, तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, क्रिएट थंबनेल साईज 16:9. आता हेडिंग द्यावी लागेल त्याच्यावरती. हेडिंग देऊयात. थंबनेल पाहून लोक क्लिक करतात. ठीक आहे, आणि इथे अजून एक मी आता जस्ट बघितला, एक मिनिट, हा थंबनेल बनवून CTR डबल झाला. एक मिनिट, इथे खाली एक मी बघितला होता, मी पुन्हा एकदा चेक करते सगळे थंबनेल्स. यूट्यूब थंबनेलची ही ट्रिक कुणी सांगत नाही. हा, हे थोडंसं चांगलं वाटतं. म्हणजे काय की लोक क्लिक करतात. एक्झॅक्टली कुणी सांगत नाही हे तुम्ही सांगताय म्हटल्यावरती लोक काय करतात, क्लिक करतात. ठीक आहे, मी 2 हेडिंग्स देते. ठीक आहे, बघा मी एक हेडिंग नंबर 1 दिला, हा असं लिहू शकते हवं तर. हेडिंग 1 आणि हेडिंग 2. हेडिंग 1 थंबनेल पाहून लोक क्लिक करतात. हेडिंग 2 थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवं असेल तर ते तुम्ही तिकडे लिहू शकता. थोडासा अभ्यास करा की हे बघितल्यावरती लोक क्लिक करतील का, की अजून काय लिहावं लागेल, किंवा मग हे बघितल्यावरती लोक क्लिक करतील का. थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. थंबनेल पाहून लोक क्लिक करतात. तर मला हे थोडंसं हे नको आहे, हे मला नाही वाटत आहे याच्यामध्ये प्रॉपर वाटेल. ठीक आहे, त्यासाठी मी सांगते अभ्यास करणं त्या विषयाचा खूप महत्त्वाचा आहे. तर हेडिंग 1च देते मी, थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. आणि मग सब हेडिंग देते. सब हेडिंग काय देऊयात आपण, थंबनेल डिझायनिंग फुल प्रोसेस एक्सप्लेन्ड. हे हवं असेल तर हे तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता. थंबनेल डिझाईन फुल प्रोसेस एक्सप्लेन. आता हे मला मराठीमध्ये करायचं आहे, तर हे मराठी असं इथे मी लिहिते. ठीक आहे, स्पेसिफिकली या टेक्स्टला मी मराठी म्हणून ब्रॅकेटमध्ये इथे लिहिते मी.
ठीक आहे. त्याचसोबत ॲड माय इमेज शोइंग हाय CTR यूट्यूब थंबनेल. एक मिनिट. हाय CTR यूट्यूब थंबनेल इन डिजिटल बोर्ड, इन बिग डिजिटल बोर्ड. ओके. ॲड लाईक्स आणि इन्क्रीज इन सबस्क्रायबर्स. ठीक आहे. म्हणजे काय, सबस्क्रायबर्स वाढले, लाईक्स दिसत आहेत, तर ते तिकडे ॲड करा आहे. तर ते मी तिकडे सांगितलं. आता इथे मी लिहिलंय की माझा फोटो ॲड करा एका मोठ्या डिजिटल स्क्रीनमध्ये माझ्या युट्यूबचं थंबनेल दाखवत. तर थंबनेल पण आपल्याला ॲड करायचा आहे आणि आपला फोटो पण ॲड करायचा आहे. ठीक आहे. आता इथे बघा, प्लसवरती क्लिक केल्यानंतर ॲड फोटोज अँड फाईल्समध्ये आलात की तुमचा थंबनेल कोणता तो घ्या. ठीक आहे. हा थंबनेल आहे माझा, हा मी घेतला. ठीक आहे. ओके म्हटलं आणि मला माझा पण फोटो ॲड करायचा. ॲड फोटोजमध्ये येते माझा फोटो, मी इथे डेस्कटॉपवरती सेव्ह केला, तर तो फोटो पण घेतला. तर 2 अटॅचमेंट्स आपण इकडे ॲड केलं. ठीक आहे. लास्ट यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच अटॅचमेंट कशी ॲड करायची तर ते दाखवलं होतं. तर आता आपण काय केलं, 2 अटॅचमेंट्स जे असतील ना तर ते ॲड केले. ठीक आहे. आता इथे थोडंसं मला काहीतरी चेंज करायचं आहे. ॲड माय इमेज. ठीक आहे. आणि माझा येल्लो ड्रेस असू दे. ठीक आहे. येल्लो ड्रेस. ठीक आहे. माझा जो पर्पल ड्रेस आहे ना तो ऑलमोस्ट इकडे पण सेमच होतं. येल्लो पण नको, दुसरा वेगळाच कलर, कारण इथे येल्लो कलर आहे. ठीक आहे. नाही, उलट ते मग थोडंसं चांगलं वाटेल. कलर कॉम्बिनेशन एकदा चेक करूयात, नाही झालं तर पुन्हा क्रिएट करूयात, काही हरकत नाही. शोईंग हाय CTR यूट्यूब थंबनेल इन बिग डिजिटल बोर्ड, ॲड लाईक्स, इन्क्रीज इन सबस्क्रायबर्स. ओके. या गोष्टी ॲड केल्यात मी आणि इथे मी लिहिते आहे, कारण ChatGPT ना डोंट ॲड एनी अदर टेक्स्ट. ठीक आहे. असं मी लिहिते इथे. ठीक आहे. का लिहिलं, कारण ChatGPT स्पेशली माझ्या केसमध्ये तरी खूप ओव्हर स्मार्ट काम करते आणि भरपूर डाटा जो असेल ना तर त्याच्यामध्ये ॲड करते. जसं की वर्क फ्रॉम होम, इतके पैसे कमवा, तितके पैसे कमवा, आणि त्यामुळे काय होते, कदाचित मिसलीड होऊ शकतो आपलं थंबनेल. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही असं काहीतरी लिहिताय थंबनेलमध्ये की लोकांना ते मिसगाईड किंवा मिसलीड करेल, तर मग तुमचा व्हिडिओ जो असेल ना तर तो डिलीटही होऊ शकतो. कॉपीराईटचा क्लेम जो असेल तुमचा, स्ट्राईक जो असेल, क्लेम नाही आहे, स्ट्राईक जो असेल तर तो येऊ शकतो. रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे मोस्टली ट्राय करा की व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या अरेंज करता. एकदा चेक करा. 1-2 मिनिटात तुमचा जो थंबनेल असेल तर तो रेडी होऊन जाईल. तुम्हाला हवा असेल तर सेम तुम्ही इथून कॉपी करून न्यू चॅटमध्ये जाऊन पेस्ट केलं की तिथे सुद्धा तुम्हाला ते सेम बघायला मिळेल. ठीक आहे. आता इथं बघा, थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. हे तर बरोबर आहे सगळं, कारण मी माझा थंबनेल दिला होता अटॅचमेंटला, तो त्याने घेतलाच नाही आहे. ठीक आहे. तर मग मी काय करते बघा आता, आणि अजून काय घेतलेलं नाही आपलं, हा एक घेतलेलं नाही आहे, सब हेडिंग घेतलेला नाही आहे. ठीक आहे. आपण बघा, हा सब हेडिंग ॲड केला. ठीक आहे. तर हा आपला घेतलेला नाही आहे. तर सब हेडिंग मी कॉपी करते, Ctrl+C. करेक्शन्स पण महत्त्वाचे आहेत, राईट. Ctrl+V. ठीक आहे. इथे मी लिहिते बघा, ॲड सब हेडिंग. ठीक आहे. आणि ॲड अटॅच्ड थंबनेल ऑन बिग स्क्रीन. ठीक आहे. जो थंबनेल मी आता अटॅच करते तर तो थंबनेल ॲड करा बिग स्क्रीनला. इथे मी तो सेव्ह केलाय. ठीक आहे. तर करेक्शन्स पण चांगलं इम्पॉर्टंट आहे आणि करेक्शन्स करणं पण इम्पॉर्टंट आहे. बघा, थंबनेल लोड झालात की इथे तुमची प्रोसेस जी असेल तर ते चालू होते. तर मोस्टली मला तरी बघा, एक 70-80% पहिल्याच क्लिकमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या रेडी होऊन येतात. ठीक आहे. पण नाही झाल्या तर मग कधी तरी 30-40% करेक्शन्स जे असतील तर ते करावे लागतात. ठीक आहे. म्हणजे टेक्स्टसाठी म्हणा किंवा मग इमेजेससाठी म्हणा, तर वेगवेगळे करेक्शन्स करावे लागतात. तर बघा, मी इथे पर्पल कलरचा ड्रेस होता माझा, तर इथे येलो कलरचा आपण ॲड केला होता तर तो घेतलाय. पण सब हेडिंग वगैरे ते थोडंसं घेतलेलं नाही आहे. तर त्यासाठी आपण आता परत काय केलं, करेक्शन्स याच्यावरतीच क्लिक करायचं. त्याच्या खाली तुम्ही करेक्शन्स, डिस्क्राईब एडिट्सचं ऑप्शन येतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे करेक्शन्स जे असतील तर ते करा. करेक्शन्समध्ये आपण दिलं की एक सब हेडिंग ॲड करा. ठीक आहे. आणि
अटॅच्ड थंबनेल ऑन बिग स्क्रीन, जी अटॅचमेंट मी दिलेली आहे तर ही अटॅचमेंट यूज करा ह्या बिग स्क्रीनवरती. हा जो बिग स्क्रीन आहे ना तर याच्यावरती ही अटॅचमेंट यूज करा. 1-2 मिनटं फक्त थंबनेल आपला रेडी होतं. थंबनेल रेडी झाला. ओके, हाऊसवाईफसाठी बेस्ट. काय झालंय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, काहीतरी ग्लिच झालाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पण होऊ शकतं. आता मी काय करते बघा, आता जर असा ग्लिच झाला तर हा चॅट सोडून द्या. ठीक आहे, हा जो चॅट आहे ना तर तो सोडून द्या आणि हे जे तुम्ही घेतलंय ना हे कॉपी करा आणि न्यू चॅटला जायचं जर असं झालं तर, आणि इथे पुन्हा ॲज इट इज हे पेस्ट करायचं तुमचा जो काही डेटा असेल तो. ठीक आहे, अटॅचमेंटचे फोटोज ॲड करा. पहिला फोटो आपला असेल, मी माझा फोटो ॲड करते फर्स्ट वन. ठीक आहे, आणि सेकंड फोटो आपला जो थंबनेल आपण बनवलेला आहे ना तर त्या थंबनेलचा. ठीक आहे, डाउनलोड्समध्ये येते आणि हा थंबनेल. ओके, तर प्रॉम्प्ट चेक करूयात काय चुकलंय का सांगायला. ॲड माय इमेज येलो ड्रेस शोईंग शोईंग हाय CTR यूट्यूब थंबनेल. असा हाय CTR देत नाही मी, शोईंग यूट्यूब थंबनेल. ठीक आहे, शोईंग यूट्यूब थंबनेल इन बिग डिजिटल स्क्रीन, यूट्यूब थंबनेल. आणि इथे मी काय लिहिते काय ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये अटॅच्ड. ठीक आहे, अटॅच्ड अटॅचमध्ये काय इथे अटॅच केला ना मी तो इन बिग डिजिटल बोर्ड. अशा गोष्टी मी इकडे ॲड करते. ॲड लाईक्स, इन्क्रीज इन सबस्क्रायबर्स, आणि मी अजून काय लिहिते ते CTR. ठीक आहे, डोंट ॲड एनी अदर टेक्स्ट. आता सेम थंबनेल जो असेल तो तुम्ही पेस्ट केला. ठीक आहे, म्हणजे काय की भरपूर वेळेला नाही, कधी कधी तरी ग्लिच येतो, म्हणजे काहीतरी चुकू शकतंय आपल्याला. एक्झॅक्टली करायचं वेगळंच असतं पण ते होतंच वेगळं. आणि मग त्यावेळेला न्यू चॅट घ्या. त्या चॅटमध्ये त्याला तुम्हाला समजवायला खूप एफर्ट्स लागतील, खूप मेहनत लागेल समजवायला. आणि मग ते पुन्हा इकडचं तिकडं तिकडचं इकडं, जसं की भूतनाथचा सीन तुम्ही बघितला असेल, अमिताभ बच्चन आणि त्या लहान मुलाचा. ठीक आहे, की तो हे सांग ते सांग आणि मग ते पूर्ण कन्फ्युजन होतं, पूर्ण मेस्टअप होतं. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं, न्यू चॅट ओपन करायचं. न्यू चॅटवरती सेम जो असेल तो कॉपी पेस्ट, त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील. ठीक आहे, जे की थंबनेल क्रिएशनची प्रोसेस थोडीशी स्मूथ करायला मदत करतील. तशा टाईपचे करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्स तुम्ही ॲड करा आणि मग ते तुम्ही शेअर करू शकता. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी खूप छान छान कॉन्टेंट जो असेल तो बनवत असते, जो की तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकता. आणि नक्कीच इन्कम सोर्स रिलेटेड वेगवेगळे ऑप्शन्स असतात, जसं की तुमचं यूट्यूबचं चॅनल आहे, नक्कीच अशा टाईपचे थंबनेल्स तुम्ही स्वतः बनवताय तर नक्कीच तुमचं चॅनल जे असेल तर ते मॉनिटाईज होऊ शकतं. ग्राफिक डिझायनर असेल तर नक्कीच तुम्ही थंबनेल्स अशा प्रकारचे दुसऱ्यांना बनवून देऊ शकता. थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. ठीक आहे, तर मला पुन्हा अजून असं वाटतं की मी सॅटिस्फाय झालेली नाही आहे. ठीक आहे, हा जो आपला थंबनेल बनवलेला आहे ना तर ह्याला मी सॅटिस्फाय झालेलं नाही आहे. तर मी इथे काय मेन्शन करते बघा, ॲड रिमूव्ह हेडिंग फ्रॉम बिग स्क्रीन, रिमूव्ह हेडिंग फ्रॉम बिग स्क्रीन, remove heading from big screen and add it properly. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. रिमूव्ह हेडिंग अँड सब हेडिंग दोन्ही असेल ना, हेडिंग अँड सब हेडिंग. तर हा थंबनेल मला खूप ॲक्च्युली त्रास देतोय बनायला, नाहीतर ऑलमोस्ट सगळे थंबनेल्स ना एकाच क्लिकवरती बनतात. पण हां, कधी कधी असं असतं की तुम्हाला रिझल्ट्स पण 100% हवे असतात. बघा, अशा टाईपचे थंबनेल्स तुम्ही बनवले, अशा टाईपचे डिझाईन्स तुम्ही बनवले तर नक्कीच CTR वाढतो. ठीक आहे, क्लिक थ्रू रेट जो असेल तर तो वाढतो, लोकांना त्याच्यावरती क्लिक करायला भाग पडतं. त्यामुळे नक्कीच जर थोडेफार एडिट्स तुम्हाला एक्स्ट्राचे करायला लागतील, थोडेफार एफर्ट्स जे असतील तर ते तुम्हाला एक्स्ट्राचे घ्यावे लागतील. ठीक आहे, तर 2 मिनिटात आपला जो थंबनेल असेल तर तो रेडी करूयात. तोपर्यंत तुम्ही ना सेम हे असेल तर ते कॉपी पेस्ट करून दुसरीकडे जे असेल सेम प्रॉम्प्ट देऊन वेगवेगळे ऑप्शन्स जे असतील तर ते तुम्ही तिथे जनरेट करू शकता. ठीक आहे, तर ऑलमोस्ट डन झालेला आहे. ॲडिंग फायनल टचेस. तर माझा ना गो व्हर्जन आहे, मी फ्री व्हर्जन नाही वापरत. माझा बघा गो व्हर्जन आहे हा. ठीक आहे, गो व्हर्जन का वापरते मी, कारण एकतर अकॅडमी आहे, हे मी भरपूर लोकांना लाईफमध्ये शिकवत असते. ठीक आहे, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की
फ्री व्हर्जनला ना लिमिटेशन येतं, ठीक आहे. म्हणजे एक दिवसाला 4 ते 5च इमेजेस बनवता येतात, ठीक आहे. पण मोस्टली मी असं असतं की आता तुम्हाला मी व्हिडिओ बनवते, व्हिडिओ दाखवते, ठीक आहे. तर अशा वेळेला मी कंटिन्युअसली कधी-कधी तर 3-4 व्हिडिओज बनवते, जास्तही बनवते कधी-कधी. सोबतच अकॅडमिक क्लास त्यांनाही शिकवायचं असतं. त्यामुळे जास्त क्रेडिट्स लागतात. त्यामुळे मी गो व्हर्जनचा असेल तर तो घेतला. ऑलमोस्ट गो व्हर्जनला ना 50 म्हणजे 50 पर्यंत इमेजेस बनवू शकता. एक्झॅक्टली मी काउंट केलेले नाहीये किती लागतात. पण एक दिवशी मलाही लिमिट आलं होतं. इतके मी इमेजेस जनरेट केले होते ना, की मलाही लिमिट आलं होतं आणि मला वाटतं त्यावेळेला मी 50 ते 60च्या आसपास इमेजेस जे असतील तर ते जनरेट केले होते आणि गो व्हर्जन सफिशियंट आहे. $8 म्हणजे साधारण ₹750 पर मंथ. आता जर तुम्ही इन्कम जनरेट करताय तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इन्कम जनरेट करताय तर इन्व्हेस्ट करू शकता. सुरुवातीला थोडंसं काय करा, काहीच चेंजेस झालेले नाही आहेत. ठीक आहे, थोडेसे पुन्हा प्रॉम्प्ट चेंज करून बघूयात. काहीतरी त्याच्यामध्ये एरर येतोय. माझ्या प्रॉम्प्टमध्ये काहीतरी एरर येतोय. ठीक आहे, क्रिएट थंबनेल साईज दिली आहे, हेडिंग दिली आहे, थंबनेल डिझाईनची ट्रिक, सब हेडिंग दिली आहे. ठीक आहे, फुल प्रोसेस एक्सप्लेन मराठी आहे तर ते मी रिमूव्ह करते फक्त. ॲड माय इमेज शोइंग यूट्यूब थंबनेल. ठीक आहे, अटॅच इन बिग डिजिटल बोर्ड. ओके, ॲड लाईक्स, हे लाईक्स वगैरे मी रिमूव्ह करते. ठीक आहे, डोंट ॲड एनी अदर टेक्स्ट. ॲड हेडिंग किंवा मी इथे वापरते यूज बोल्ड अँड अट्रॅक्टिव्ह टेक्स्ट फॉर हेडिंग. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काही चेंजेस करायला लागतात की ते आपण चेक करूयात. शोईंग यूट्यूब थंबनेल अटॅच्ड इन डिजिटल बोर्ड. ठीक आहे, प्रॉपर आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहिला मी माझा इमेज ॲड करते. ठीक आहे, ओके. अँड देन सेकंड वन मी हा जो इमेज आहे तर तो ॲड करते. प्लस जस्ट सेकंड. ओके, सेकंड वन आपण डाउनलोड्समध्ये ठेवला आहे तर तो मी इथे ॲड करते. परफेक्ट, दोन्ही लोड झाले. त्याच्यानंतर तुमची जी काही प्रॉम्प्ट असेल तर ती ॲक्सेप्ट होईल. ठीक आहे, अशा टाईपमध्ये तुम्ही थंबनेल्स बनवू शकता. तर मोस्टली आता चेक करा मी किती वेगवेगळे थंबनेल्स जे असतील तर ते इथे बनवलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला इतर काही थंबनेल्स. जसं की तुम्ही लास्ट जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल लास्टचे व्हिडिओज वगैरे. तर हा थंबनेल पण बनवला, याची पण ट्युटोरियल मी शेअर केली आहे इथे किंवा चेक करते मी. इथे पण बघा थंबनेल बनवला आहे. यूट्यूबवर ही हेडिंग आहे, हेडिंग 2 दिलेत मी, हेडिंग 1, हेडिंग 2 असे 2 हेडिंग्स दिलेत. ठीक आहे, ॲड माय इमेज शोईंग माय यूट्यूब चॅनल इन मोबाईल. ठीक आहे, ॲड आयकॉन ऑफ 20,000 मनी क्रेडिट डिटेल. ॲड ब्लर टेम्पलेट्स ऑफ यूट्यूब शॉर्ट्स. बघा यूट्यूबचे शॉर्ट्सचे ब्लर टेम्पलेट्स मी इथे ॲड केलेत, कारण थोडंसं ब्लर जर केलं ना तर लोकांची उत्सुकता वाढते की एक्झॅक्टली काय असणार आहे, काय असणार आहे. तर अशा टाईपचे थंबनेल्स जे असतील तर ते आपले रेडी झालेले आहेत. ठीक आहे, भरपूर आहेत. मी भरपूर थंबनेल्स, भरपूर गोष्टी ज्या असतील तर ते इकडूनच रेडी करून घेत असते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा टाईपचे थंबनेल्स जे असतील तर ते रेडी करून यूट्यूबसाठी वापरू शकता. तर हा चेक करूयात आता. येस, परफेक्ट, हा झालाय व्यवस्थित. थंबनेल डिझाईनची ही ट्रिक कोणी सांगत नाही. थंबनेल डिझाईन फुल प्रोसेस एक्सप्लेन. ठीक आहे, आणि थंबनेल जो असेल तर तो ॲड केलेला हाऊसवाईफसाठी बेस्ट इंग्लिश लर्निंग हा. म्हणजे तुमची पूर्ण प्रोसेस माझा इमेज ॲड केलेला आहे, प्रॉपर आहे सगळं. साईज वगैरे एकदा चेक करा आणि मग डाउनलोड करून ठेवू शकता. ठीक आहे, तशा टाईपमध्ये कधी कधी तरी ग्लिच येतात आणि त्यावेळेला फक्त काय करा, न्यू चॅट जो असेल तर तो घ्या आणि न्यू चॅटमध्ये तुमची जी काय प्रोसेस असेल तर ती कंटिन्यू करा. आणि चेक करा की सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्यवस्थित दिलेले आहेत का. मराठीमध्ये पण इन्स्ट्रक्शन्स तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, सो आय होप प्रोसेस समजली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे तर तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.